नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासामध्ये 6व्या चॅप्टरमध्ये आहोत, 6व्या प्रकरणामध्ये आहोत. मागच्या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी निर्माण झालेलं संघटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यामध्ये निर्माण झालेले दोन मतप्रवाह, मवाळवाद आणि जहालवाद, म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये पडलेली फूट, या बाबी आपण पाहिल्या. त्यानंतर या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्याच्या या ज्या काही संघटनात्मक स्वरूपाचे प्रयत्न होते, यामध्ये आणखीन एक तिसरा विचार प्रवाह होता. दोन विचार प्रवाह आपण पाहिलेले आहेत. तो तिसरा विचार प्रवाह होता सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे. सशस्त्र क्रांतिकारक, तर पहा, एकंदरीत हा भारतीय स्वातंत्र्य लढा आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये निर्माण झालेले हे सर्वच विचार प्रवाह आहे. 1857चा स्वातंत्र्य लढा आपण पाहिला, 1885 ला स्थापन झालेलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपण पाहिलं. यामध्ये निर्माण झालेले दोन विचार प्रवाह आपण पाहिले. एक होता मवाळवाद आणि दुसरा होता जहालवाद. या दोन विचार प्रवाहाबरोबरच आणखीन एक विचार प्रवाह भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी या ठिकाणी निर्माण झाला. तो विचार प्रवाह होता क्रांतिकारक विचाराचा विचार प्रवाह, ज्याचा विश्वास अर्ज करणं, विनंत्या करणं यावर नव्हता, तर हातामध्ये शस्त्र घेतल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळणार नाही, आपण पारतंत्र्यातून मुक्त होणार नाही. यासाठी भारतीय माणसानं हातामध्ये शस्त्र घेणं गरजेचं आहे. ही विचारसरणी या सशस्त्र क्रांतिकारकांची होती. आता पहा, मवाळवाद असेल, जहालवाद असेल किंवा क्रांतिकारकांचं कार्य असेल, क्रांतिकारी विचार असेल, या तिन्ही विचाराचं ध्येय आणि उद्दिष्ट मात्र एक होतं. ते ध्येय आणि उद्दिष्ट काय होतं, तर भारताला पारतंत्र्यातून मुक्त करणं, ब्रिटिशाच्या मगरमिटीतून भारत मातेला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून देणं, भारतीय माणसांची आर्थिक पिळवणूक या ठिकाणी नष्ट करणं. या ध्येयाने आणि उद्दिष्टानंच हे तिन्ही विचार प्रवाह या ठिकाणी कार्यरत होते. म्हणजे तिघाचंही ध्येय आणि उद्दिष्ट एक होतं, परंतु तिघ मात्र एका ठिकाणी नव्हते. यामध्ये दोन विचार प्रवाह आपण अभ्यासले, त्यांनी कशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी हाती घेतलं. आता तिसरा विचार प्रवाह आपण पाहूया, सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे. आता सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे हा भाग जर आपण पाहिला, तर ब्रिटिश साम्राज्याविरोधी भारतामध्ये विविध मार्गाने जी काही आंदोलनं सुरू होती, विविध मार्गाने या साम्राज्यवादाला विरोध करण्याचा जो प्रयत्न केला जात होता, त्यातील एक मार्ग म्हणजे क्रांतीचा मार्ग, ज्याला की आपण सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग असं म्हणतो. आता असलेला हा सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग जर आपण पाहिला, तर याच्यासमोर काही ध्येय होती, काही उद्दिष्ट होती, काही हेतू होते आणि त्या अनुषंगाने यांनी मग भारतामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या ठिकाणी हाती घेतली. पहा, यांना काय करायचं होतं. पहिलं ध्येय आणि उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं, यांना ब्रिटिश शासन यंत्रणा या ठिकाणी खिळखिळी करायची होती. ब्रिटिशाची जी अराजक स्वरूपाची राजकीय व्यवस्था या ठिकाणी आहे, ती यांना या ठिकाणी खिळखिळी करायची होती. त्याचबरोबर भारतीय लोकांवरती या ब्रिटिश शासनानं, सरकारनं जो दरारा निर्माण केलेला आहे, हा दरारा यांना या ठिकाणी कमी करायचा होता. तिसरं आणि महत्वाचं ध्येय आणि उद्दिष्ट यांचं होतं ब्रिटिशाची सत्ता या ठिकाणची उलथून टाकणं. या तीन ध्येयानं, या तीन उद्दिष्टानं प्रेरित होऊन या क्रांतिकारी चळवळी भारतामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसत आहेत. मग सुरुवातीचा कालावधी या क्रांतिकारी चळवळीचा जर आपण पाहिला, प्रारंभीचा कालावधी जर आपण पाहिला, तर पंजाबमध्ये रामसिंह कुका नावाचा एक व्यक्ती आहे, एक क्रांतिकारक आहे. रामसिंह कुका, पंजाब. या पंजाबमध्ये यांनी सरकारविरोधी उठावाचं आयोजन केलं. हा क्रांतिकारी स्वरूपाचा प्रयत्न होता.
पंजाबमधला. त्यानंतर महाराष्ट्राचं चित्रण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके आहेत, ज्यांनी की ब्रिटिश सरकार विरोधी क्रांतिकारी उठाव या ठिकाणी केला. तिसरा भाग आपल्याला सांगता येतो पुण्यामध्ये प्लेगच्या बंदोबस्तासाठी जो प्लेग कमिशनर या ठिकाणी आला, ज्याला की कमिशनर रँड असं म्हटलं जातं, प्लेगच्या उपाययोजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार पुण्यामध्ये या रँडनं केले. जुलूम आणि जबरदस्ती पुण्यामध्ये त्यांनी केली आणि याची चीड घेऊन दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी या रँडची हत्या केली. म्हणजे या पद्धतीनं सुरुवातीच्या कालावधीमध्ये हातामध्ये शस्त्र तरुणांनी घेतली आणि सशस्त्र स्वरूपाचा विरोध ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली. मग रामसिंह कुका असतील, वासुदेव बळवंत फडके असतील आणि चाफेकर बंधू असतील, या सगळ्यांनीच ब्रिटिशाच्या विरोधी या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घेतली. मग हा क्रांतिकारी लढा जर आपण पाहिला तर यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. स्वातंत्र्यवीर सावरकर तर पहा, 1899 मध्ये गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर हे दोन भाऊ, गणेश आणि विनायक, गणेश दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर हे दोन भाऊ यांनी 1899 मध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये मित्रमेळा नावाचं संघटन स्थापन केलं, जी की गुप्त संघटना होती. या मित्रमेळा गुप्त संघटनेचंच रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये झालं. सुरुवातीला मित्रमेळा आलं, त्याचंच रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये या ठिकाणी झालं. आणि याच वेळेस विनायक दामोदर सावरकर हे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडला गेल्यानंतर जे अभिनव भारत संघटनेचे सदस्य आहेत, या अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय पुरवणं, त्यांना शस्त्रास्त्र पुरवणं, पिस्तूल पुरवणं, अशा स्वरूपाची साहित्य पाठवायला त्यांनी सुरुवात केली. याच कालावधीमध्ये सावरकरांनी इटालीचे जे क्रांतिकारक आहेत, जोसेफ मॅझेनी, इटालीचे क्रांतिकारक, या जोसेफ मॅझेनीचं चरित्र लिहिण्याचं काम त्यांनी केलं. एवढंच नव्हे तर 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथही विनायक दामोदर सावरकर यांनी या ठिकाणी लिहिला. आता पहा, यांचं जे अभिनव भारत हे संघटन जे होतं ते क्रांतिकारी स्वरूपाचं संघटन होतं, गुप्तपणे कार्य करणारं संघटन होतं. परंतु गुप्तपणे कार्य करणाऱ्या या संघटनाचा सुगावा ब्रिटिश शासनाला या ठिकाणी लागला आणि त्यांनी गणेश दामोदर सावरकर यांना अटक केली. संघटनेचा सुगावा लागला, गणेश दामोदर सावरकर यांना अटक झाली, यांच्यावरती खटला दाखल करण्यात आला. जॅक्सन नावाच्या न्यायाधीशानं गणेश दामोदर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जॅक्सन नावाच्या न्यायाधीशानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही जी गणेश दामोदर सावरकर यांना जी शिक्षा सुनावली आहे त्याचा बदला घेण्यासाठी अनंत कान्हेरे नावाचा युवक पुढे आला आणि त्याने नाशिकच्या या कलेक्टरचा, न्यायाधीशाचा, जॅक्सनचा त्यांनी हत्या या ठिकाणी केली. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिक या ठिकाणी जॅक्सनची हत्या केली, जो की या ठिकाणचा जिल्हाधिकारी होता, न्यायदंडाधिकारी होता, त्याची हत्या केली. ही जी जॅक्सनची हत्या झाली याचा संबंध मग विनायक दामोदर सावरकर यांच्याशी जोडण्यात आला आणि सावरकरांना अटक झाली. विनायक दामोदर सावरकर यांना अटक करण्यात आली. यांच्यावरती राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना 50 वर्षाचा
सश्रम कारावास या ठिकाणी झाला. त्यांना दोषी ठरवण्यात आलं. 50 वर्षाचा कारावासाची शिक्षा त्यांना झाली आणि विनायक दामोदर सावरकर यांची रवानगी अंदमान या ठिकाणच्या तुरुंगामध्ये करण्यात आली. असे हे विनायक दामोदर सावरकर, ज्यांना की स्वातंत्र्यवीर सावरकर आपण म्हणून ओळखतोय, यांच्या विचाराचा प्रभाव पंजाबमधील मदनलाल धिंगरा यांच्यावरतीही पडला. मदनलाल धिंगरा हाही युवक शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेला होता, उच्च शिक्षणासाठी. आणि अशा या मदनलाल धिंगराचा संबंध मग विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी आला. मदनलाल धिंगरा हा अभिनव भारत या संघटनेचं सदस्यत्व त्यांनी पत्करलं. आणि या मदनलाल धिंगरानं कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलं. कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी ठार मारलं. का मारलं तर हा अधिकारी विनायक दामोदर सावरकर यांच्या मागावरती होता आणि त्यामुळे त्यांनी कर्झन वायलीला ठार मारण्याचं काम केलं, त्याची हत्या यांनी केली. मदनलाल धिंगरा यांनाही पकडण्यात आलं, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांनाही या ठिकाणी मदनलाल धिंगरांनाही फाशीवर लटकावण्यात आलं. असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांनी स्थापन केलेलं अभिनव भारत हे संघटन. त्यानंतर पुढील आपल्याला सांगता येतं अनुशीलन समिती. ही समिती स्थापन झाली बंगालमध्ये. ही अनुशीलन समिती स्थापन केली 2 भावांनी. त्या दोघांची नावं आहेत अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष. अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष या 2 भावांनी या ठिकाणी हे संघटन स्थापन झालं, जे की क्रांतिकारी संघटन होतं. यांनी कलकत्त्याजवळील माणिकताळा या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचं केंद्र सुरू केलं. माणिकताळा, जो की कलकत्त्याजवळचं ठिकाण. यामधून 1908 खुदिराम बोस 1908 खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी, जे की अनुशीलन समितीचे सदस्य होते, यांनी या ठिकाणी असलेला न्यायाधीश किंग्सफोर्ड, जो की जुलमी न्यायाधीश होता, या जुलमी न्यायाधीशाचा बदला घेण्यासाठी त्याच्या गाडीवरती बॉम्ब टाकला. परंतु ज्या गाडीवरती यांनी बॉम्ब टाकला त्या गाडीमध्ये किंग्सफोर्ड हा न्यायाधीश नव्हता, तर यामध्ये 2 इंग्रजी बायका होत्या आणि या 2 इंग्रजी बायका या बॉम्ब हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्या. यानंतर प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवरती गोळी झाडली, तर खुदिराम बोस हे पोलिसाच्या हाती लागले. खुदिराम बोस यांनाही फासावर लटकावण्याचं काम ब्रिटिश सरकारनं या ठिकाणी केलं. या पद्धतीची अनुशीलन समिती आपल्याला सांगता येते. त्यानंतर आहे इंडिया हाऊस, जे की इंग्लंडमध्ये होतं. इंडिया हाऊस, जे की इंग्लंडमध्ये या ठिकाणी अस्तित्वात होतं, हे स्थापन केलं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलं. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जायची. भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती. अशा या इंडिया हाऊसच्या एक सदस्य होत्या, ज्यांचं की नाव होतं मादम कामा. इंडिया हाऊसच्या या सदस्य होत्या. या एक समाजवादी क्रांतिकारक होत्या. जर्मनीमधील स्टुटगार्ट या ठिकाणी समाजवादी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक समाजवादी परिषदेमध्ये त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न या परिषदेमध्ये उपस्थित केला. एवढंच नव्हे तर या परिषदेमध्ये त्यांनी भारताचा ध्वज फडकावण्याचं कामही केलं. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण केला, उपस्थित केला आणि भारतीय ध्वजही फडकावण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं.
त्यानंतर येतं गदर पक्ष, जो की लाला हरदयाळ यांनी स्थापन केलेला आहे, अमेरिका व कॅनडा. गदर पक्ष, अमेरिका व कॅनडा, लाला हरदयाळ, भाई परमानंद यांनी साधारणतः हा गदर पक्ष स्थापन केला. हे सुद्धा क्रांतिकारी स्वरूपाचं संघटन होतं. गदर म्हणजे विद्रोह. गदर म्हणजे विद्रोह. गदर नावाचं मुखपत्रही यांनी या ठिकाणी चालवलं, की ज्यामधून राष्ट्रप्रेम आणि क्रांतीचा संदेश देण्याचं काम या मुखपत्रामधून केलं जात. क्रांती आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी गदर या मुखपत्रामधून करण्याचं काम केलं जायचं. त्यानंतर आहे काकोरी कट, जो की 1925 चा आहे. काकोरी हे साधारणतः रेल्वे स्टेशनचं नाव आहे. कुठं आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. लखनौ शरणपूर या मार्गावरती काकोरी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. आता पहा, या रेल्वेनं काय व्हायचं तर आवक जावक व्हायची. यामध्ये सरकारी खजिना सुद्धा रेल्वेच्या मार्फत या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेला जायचा. आणि मग क्रांतिकारकाने काय केलं तर काकोरी या ठिकाणी रेल्वेनं जाणारा सरकारी खजिना जो आहे, हा सरकारी खजिना लुटला. काकोरी रेल्वे स्टेशन जवळ उत्तर प्रदेशमध्ये लखनौ शरणपूर मार्गावरती सरकारी खजाना लुटला. याला काकोरी कट असं इतिहासामध्ये संबोधलं जातं. 1925 ची ही घटना. ब्रिटिश सरकारनं तात्काळ या ठिकाणी कारवाई केली, क्रांतिकारकांना अटक केली आणि या क्रांतिकारकावरती खटले चालवले. यामध्ये अशफाक उल्ला आहेत, रामप्रसाद बिस्मिल आहेत, रोशन सिंग आहेत, राजेंद्र लाहिरी आहेत. या सर्वांवरती खटला चालवण्यात आला आणि या सर्वांनाच या ठिकाणी फासावर लटकावण्यात आलं. हा साधारणतः झाला काकोरी कट आपण म्हणूया. त्याचबरोबर आणखीन एक विचारसरणी या भारतामध्ये याच वेळेस निर्माण झाली होती. ती होती कार्ल मार्क्सची क्रांतिकारी विचारसरणी अनुसरणारे साम्यवादी पक्षही या ठिकाणी कार्यरत होता. आणि या साम्यवादी पक्षानं ही ब्रिटिश सत्ता उलथून या ठिकाणी श्रमिकाचं राज्य त्यांनाही स्थापन करायचं होतं. साम्यवादी पक्ष ब्रिटिशाची सत्ता उलटून टाकणं आणि श्रमिकाची सत्ता या ठिकाणी स्थापन करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. यासाठी ते ही सशस्त्र स्वरूपाच्या क्रांतीचा या ठिकाणी प्रयत्न करत होते. परंतु या सर्व बाबींचा सुगावा ब्रिटिश सरकारला लागला आणि त्यांनी मग या साम्यवादी पक्षाच्या नेत्याविरोधी, अनुयायाविरोधी या ठिकाणी खटले दाखल केले, ज्याला की मीरत खटला किंवा कानपूर खटला असं म्हटलं जातं. मीरत खटला, कानपूर खटला असं म्हटलं जातं. यामध्ये मग श्रीपाद अमृत डांगे असतील, मुझफ्फर अहमद असतील, केशव निळकंठ जोगळेकर असतील, या सर्वांविरोधी या ठिकाणी खटले दाखल केलेले आपल्याला दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अतिशय महत्वाची चळवळ येते, ती आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन 1928. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे क्रांतिकारक आहेत चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे तरुण एकत्रित आले आणि 1928 ला त्यांनी इंडियन सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन नावाचं संघटन स्थापन केलं. त्यांना भारताला ब्रिटिशाच्या शोषणापासून मुक्त करायचं होतं. शेतकरी आणि कामगाराचं शोषण करणाऱ्या या अन्यायकारी व्यवस्थेला घालवून देऊन, उलथून टाकून एक श्रमिकाची सत्ता त्यांना या ठिकाणी निर्माण करायची होती. आणि अशी ही ब्रिटिशाची जुलमी सत्ता उलथून टाकण्यासाठी
शस्त्र गोळा करणं हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आणि यामधूनच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये एक त्यांनी स्वतंत्र विभाग काढला. त्या विभागाचं नाव होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र विभाग त्यांनी सुरू केला आणि याचं प्रमुख पद त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्याकडे दिलं. या संघटनेमध्ये अनेक धाडसी कृत्य या संघटनेनं या ठिकाणी केले. यामध्ये भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाला लजपतराय यांचा मृत्यूचा बदला घेतला आणि सँडर्स या अधिकाऱ्याची त्यांनी हत्या केली. कारण की सँडर्स या अधिकाऱ्यानंच लाला लजपतराय यांच्यावरती लाठी हल्ला केला होता आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं होतं. त्याचा बदला भगतसिंग आणि राजगुरू यांनी घेतला आणि सँडर्स अधिकाऱ्याची त्यांनी हत्या केली. एवढंच नव्हे तर 1928 ब्रिटिश सरकारनं नागरी हक्काची पायमल्ली करणारी 2 विधेयकं कायदेमंडळामध्ये या ठिकाणी आणली होती. केंद्रीय कायदेमंडळामध्ये नागरी हक्काची पायमल्ली करणारी 2 विधेयकं आणली होती. या विधेयकाचा निषेध करण्यासाठी 1929 भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळामध्ये, केंद्रीय विधिमंडळामध्ये, कायदेमंडळामध्येच बॉम्ब फेकला, बॉम्बस्फोट केला आणि ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. यांच्यावरती मग राजद्रोहाचा आरोप दाखल करण्यात आला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनाही 1931 लाहोर या ठिकाणी फासावर लटकावण्यात आलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनाही लाहोर या ठिकाणी फासावर लटकावण्यात आलं. चंद्रशेखर आझादांचं चित्रण जर आपण पाहिलं तर अल्हाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसाशी संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये चंद्रशेखर आझाद यांना हुतात्म्य पत्करलं असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं साधारणतः आपण म्हणूया की हे जे काही तरुण क्रांतिकारक होते, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, चंद्रशेखर आझाद यांनी, या सगळ्यांनीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आपल्याला दिसते. त्यानंतर शेवटचा भाग यामध्ये येतो तो आहे चितगाव उठाव 1930. चितगाव उठाव 1930, बंगाल प्रांत, सुरेसेन नावाचं व्यक्तिमत्व. तर पहा, चितगाव येथील क्रांती गटाचं प्रमुख पद सुरेसेन यांच्याकडे होतं. चितगाव या ठिकाणी ब्रिटिशाचं जे शस्त्रागार आहे, या शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना सुरेसेन यांनी हाती घेतली आणि या ठिकाणचे शस्त्रास्त्र त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली. इन्क्लाब जिंदाबादचा नारा यांनी दिला. क्रांतिकारी सरकारची स्थापना त्यांनी चितगाव या ठिकाणी केली. आपली ही चळवळ ऐन भरामध्ये असताना सुरेसेन आणि त्यांचे सहकारी पोलिसांच्या हाती लागले. सुरेसेन आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांना ब्रिटिशांनी फासावर लटकावलं. याला चितगाव उठाव असं संबोधलं जातं. याचबरोबर शांती घोष आणि सुनीता चौधरी या 2 शाळकरी मुली, शांती घोष आणि सुनीता चौधरी या 2 शाळकरी मुली, या मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बकलँड यांना ठार मारण्याचं काम केलं. या दोघींनाही या ठिकाणी पकडण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं हा सशस्त्र स्वरूपाचा क्रांतिकारकाचा लढा आपल्याला सांगता येतो की ज्यामध्ये 2 शाळकरी मुलींनीही आपलं योगदान या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी भारतीय माणसांनी आता हातामध्ये शस्त्रही घेतलेली आपल्याला दिसून येत आहेत. या ठिकाणी हा जो सशस्त्र क्रांतिकारांचा लढ्याचा भाग जो होता तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संपतो. पुढचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासूया.